आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त काही ना काही नवीन नवीन गोष्टी दिवसभर शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजही आपण हनुमान मंदिर प्रत्येक गावात का असतात तुमच्या गावच्या हनुमान मंदिराविषयी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपण बंटीच्या शेतात गेलो वर्ग पहिलीचा, आणि शेतातून आता आपलं गाव फिरत असताना या आजीबाई इथं बसलेल्या होत्या आणि त्या एकट्याच होत्या, बरोबर आहे की. आपल्याला असं वाटलं की चला एकट्याच बसल्या तर त्यांच्यासोबत थोड्या गप्पा करूया. मित्रांनो, या आजीबाई म्हणजे एक विद्यापीठ आहे. नीट मी डबल वाक्य म्हणतो, या आजीबाई म्हणजे एक विद्यापीठ आहे. तुमच्या घरामध्ये आजोबा आणि आजी हे आपले घरचे दोन विद्यापीठं आहेत आणि ते विद्यापीठ आपल्याला नवनवीन गोष्टी माहिती सांगत असतात. आता हे शहरामध्ये हे आजी आजोबा दिसत नाहीत बरं. शहरातल्या मुलांना हे आजी आजोबा दिसत नाहीत, ते खेड्यातच असतात. तुम्ही सगळे नशीबवान आहात, आपण सगळे नशीबवान आहात की अशा आजी आजोबा आपल्या सोबत असतात. बघा, घरामध्ये काही कोणी जर मारत असेल, आपल्याला शिक्षा करत असेल तर हे आजी मारू देत नाही. आणि आपल्या गावात तर आजी प्रसिद्ध आहेत. कशासाठी प्रसिद्ध आहेत? आपल्या नातवांना मारू देत नाहीत, पैसे देतात दुकानावर खर्च करायला, बरोबर आहे की नाही. आणि हे घर आहे बघा. मी ज्यावेळेस 2016ला या गावात आलो त्यावेळेस इथला विद्यार्थी विष्णू, विष्णू वडिलाचं नाव रामराव, विष्णू रामराव राठोड हा विद्यार्थी होता आणि त्याची ही आजी आहे. बघा, आजी एक म्हणजे किती वर्षाचे आहात तुम्ही? आजींना त्यांचं म्हणजे जन्मतारीख माहीत नाही आहे, पण किती वर्षाचे आहेत एक अंदाज जर आपण लावला, अकलूड सर तुम्ही बीएलओ म्हणून काम करता, अंदाज किती वर्ष असेल? अंदाजे 75 वर्षापर्यंत आहेत. 75 वर्ष. पुराण लक्षात घ्या, 75 वर्ष म्हणजे 75 पावसाळे पाहिले त्यांनी. आपण म्हणतो बघा, काही काही लोक म्हणतात तू काय सांगशील रे, मी किती पावसाळे पाहिलेत, आहे की नाही. म्हणजे त्यांना तेवढा अनुभव असतो. आणि हे 75 पावसाळे पाहिलेल्या आजी आहेत. यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलाचा मुलगा हे सुद्धा हे पाहता आहेत. या बाजूला बघा, इथे एक चूल आहे, ग्रामीण भागातली आहे बघा, आणि त्या बाजूला ते लाकडं आहेत, आहे की नाही. काय म्हणतात याला? लकडी म्हणतात. आणि ह्या चूलला काय म्हणतात? बंजारा भाषेमध्ये चुलीच म्हणतात. बर, बघा किती सुंदर आहे की नाही. इतकं छान. आता संध्याकाळच्या वेळी इथं छान याच्यावर स्वयंपाक केला जातो. आता घरातली सगळी माणसं बाहेर गेली असतील, कुठेतरी ऊसतोडीला गेली असणार आहेत, कुठेतरी शेतात गेली असणार आहेत, पण हे घर सांभाळण्या म्हणण्यापेक्षा ह्या घराच्या मालकीन घरी येत असं म्हणूया, बरोबर आहे सर. मूळ मालकीन ह्याच या घरच्या. जेव्हा यांचं लग्न झालं आणि त्यावेळेस याच घरात आल्या, बरोबर आहे. अगदी तुम्ही लहान असाल त्यावेळेस तुमचं तरी किती वय असताना लग्न झालं? या मुलींसारखं दाखवा ना, कोण्या मुलीसारख्या होत्या तुम्ही ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस? मोठ्या होत्या. ते 14-15 वर्षाचे तरी असेल, कारण त्या काळात कमी वयामध्ये लग्न करायच्या, बरोबर आहे. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच आहेत. रामरावजी एकच आहेत. आणि मुली? मुली 5 आहेत. अरे वा. आता म्हणजे रामराव सगळ्यात छोटे का काय मग? अच्छा, म्हणजे वर 2 आणि नंतर 2 असे आहेत. बर बर. सगळ्या चांगलं आहे मुलींचं? बर बर. आणि तुमचे पती कधी मरण पावले? किती वर्ष झालं? 10 वर्ष होऊन गेलं. बर बर बर. तुम्ही मला ओळखता का? हा, हेच माहिती पाहिजे होतं. विष्णू बघा, विष्णू माझा विद्यार्थी होता 5व्या वर्गात ज्यावेळेस. काजल राठोड तिचा बॅचलर. तर त्यावेळेस मी यायचो इथं, तेव्हाच लक्षात ठेवलं आजीने. मुलींना तुम्हाला लक्षात आलं का मी काय सांगतोय? की ही जी माणसं आहेत ना, ही घरातली आपली जी माणसं आहेत ही मोठी संपत्ती आहे. आता जसं आपण अचानक इथं बघा, आपण बसलो, यांना खूप छान वाटलं, काही क्षण का होईना आपण आनंद दिला यांना. तर तुम्ही इथं फिरायलेले असतात, खेळायलेले असतात, हे पाहत असतात तुमच्याकडे आजी. तर आपणही थोडासा विचार केला पाहिजे की थोडा वेळ आजीपाशी बसलं पाहिजे, त्या आजीशी गप्पा मारल्या पाहिजेत ईश्वरी, आहे की नाही. आणि त्यांच्या बालपणातल्या गोष्टी जपून, म्हणजे त्यांनी बालपणात कोणते खेळ खेळले, तुझ्या बालपणामध्ये काय करत होते. मग आता असा एखादा प्रसंग आला की आम्ही आता या काळात आहोत, आमचा मोबाईल आहे आमच्याजवळ,
त्यावेळेस तुमच्याकडे काय होतं असं? मोबाईल आले काही नव्हतं. मग तुम्ही कसं इतरांशी कसं संवाद साधत होतात? ही सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. ही जुनी माणसं आहेत, ही शेवटच्या पिढ्या आहेत बरं का, की अगदी म्हणजे मागच्या स्वातंत्र्याच्या काळाला आणि याला जोडणाऱ्या ह्या जुन्या माणसं आहेत, हे विद्यापीठ आहेत. आजी काही सांगाल का आमच्या ह्या पोरींना? हे काय सांगू पोरीला शाळामध्ये नाही सांगा की शिका, मोठे व्हा, आहे की नाही? काय केलं पाहिजे बरं पोरींनी आताच्या? शिकायची ना शाळामध्ये. शाळेत शिकलं पाहिजे. हं. बर बर हुशार होईल काय हुशार होतील. मग पण ह्या सगळ्या साठ्याला जातात ना. ते मा बाप सांगते कशाला जायचं. आता हे जाणार नाहीत का साठ्याला? हं, हं. नाही जाणार. शिकल्या तर जातील ना, नाही जातील ना. कशाला जाईल ते शिकल्यावर. ह्यांनी जर शाळा सोडून दिली तर? कशाला सोडून सोडा. आता शिकायला शाळा त्याचं सोडून. या मुलींना ओळखता का तुम्ही सगळ्या? कोणाकोणाची आहे? ही कोणाची आहे? मला काय माहिती ती माहिती आहे मला. कोणती ती? हो ती भावाची नाती आहे ती. हा भावाची नात आहे. हं. म्हणजे हा इथले इथं नाते आहेत. हां. तर हे कुणी ओळखत नाही? हिला नाही ओळखत का? ओळखत नाही. हिला? गावातल्या काय नको गावातलं जे समजे. बर ही 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 हिला ओळखत असाल तुम्ही. हिची आजी लय भांडकुदळ आहे. आजीचं नाव सांग. अन्साबाईची. अन्साबाईची नात आहे. हा त्याची आई लय भांडकुदळ आहे. आजी अशोकरावची आजी ते तुझी ना? हो मी आलो होतो शाळेत पहिल्यांदा. अरे बापा अशी भांडायला आली. त्या आजीचे किस्से भारी आहेत. पुन्हा नाही आल्या. तर आम्हाला छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या पोरींना पण छान वाटलं. पोरींनो हे काय सांगायलोय आपण इथं का बसलोय माहिती आहे? ही आपल्या देशाची अतिशय महत्त्वाची संपत्ती आहे आणि फार मोठी माणसं आहेत ही आपल्या गावातली. आपण आपल्या आजीला आजोबांना सांभाळलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आलं का लक्षात? आता ह्या आजीला काय वाटतं माहिती का? विष्णू म्हणजे दुधावरची साय आहे, रामराव म्हणजे दूध, आणि त्यांचा मुलगा म्हणजे यांचा नातू. नातू म्हणजे काय असते? दुधावरची साय असते आणि ती छान वाटते. किती छान वाटते? दुधावरची साय किती छान लागते. तसं यांचा जीव रामरावावर नाही येता, विष्णूवर. आहे की नाही? असंच असतं प्रत्येक आजी आजोबाचं. हा अजून आहेत की दुसरे, पण नातवावरच असतं ना. तर हे एक छानसा संदेश आपण यामधून घेऊया. हा बरं मला बराच वेळ झाला ते तुमच्या नाकामधली नथ आहे ते विचारायचं होतं. एवढी मोठी कशी? म्हणजे तुमच्या म्हणजे बंजारा ह्याच्यामध्ये असेच घालतात. आता ह्या पोरीला बी घालावं लागेल का? कधी घालावं लागेल हिला? हिचं लग्न झाल्याच घालावं लागेल. म्हणजे ऑफिसात जाईल ना? ऑफिस मध्ये गेल्यास असलं घालून जाईल. आता इथून पुढची पिढी हे जवळपास आता नाही, मी म्हणूनच याच्यापासून म्हणलं. नष्टच होणार आहे. ही शेवटची पिढी आहे ज्या परंपरा ह्या सगळ्या सांभाळतायत. आता आजी आमच्या गावात एक 2-4 घरं होते तुमचे बंजारा समाजाचे. त्यांच्या अंगावरती आम्ही ते आरशासारखे एवढे मोठे मोठे राहायचे. याला काय म्हणतात आजी? याला कोपऱ्या कोपऱ्या. हा बरं ते आरशाचं सांगत होत्या. काय आरशाचं? ते आमच्या लग्न म्हणा ते खायला फेद्या फडकी हा ते नेसायचं. फार सुंदर सुंदर ड्रेस असतो. छान वाटायचं. ऐक मग ते ह्या पोरींना पण घालावं लागेल. आता घालायला ते काय ह्या मग कधी लग्नात घालतात का? लग्नात. अच्छा म्हणजे लग्नामध्ये आम्हाला या पोरीच्या लग्नात यायचं आहे आणि असली नथ घातलेली आम्हाला खुशी बघायची आहे. आम्हाला बघावं लागेल की कशी दिसते आमची. हा यावं लागेल ना. का बोलवतेत का माहिती? आमच्या बदल्या झाल्यास कोण बोलवते आम्हाला? होय आमच्या बदल्या झाल्या की आम्ही चाललो दुसऱ्या शाळेला. हे जर बैमान नाही निघाले तर बोलवतील आम्हाला. बैमान झाले तर कशाला बोलवतील? मास्तर होता हा त्याला फोन लावू. माहिती आजी कशाला बोलवते? शिडी तिथंच राहते, पोरं निघून जातात, शिडी तिथंच असते. त्याच्यावर सोडून निघून जातात, शिडी कायम तिथंच असते. पण आठवण ठेवत नाहीत मागचे लोक. पण ठेवतात काही लेकरं, पण हे हुशार आहेत ते ठेवतील. ही पोरगी माहिती का? ही आमच्या शाळेची मुख्यमंत्री आहे. ही कोणाची माहिती का? हा विठ्ठलराव राठोड माहिती आहे? हा त्यांची नात आहे. हा आपण माहिती नाही, आपण गावात जात नाही काय जात नाही कुठे जात. बरं मग आता दिवसभर तुम्ही एकट्याच बसता, तुम्हाला कोणी बोलायला नसतं, मग कसं बसली दादी कुठं घंटा कर बसायला. जाता का? मैत्रिणी आहेत? हो
वा वा छान. आता एखादं छान गाणं म्हणून दाखवा की आम्हाला. हा? तुमचं बंजारा गीत कुठलंय? आपण काही म्हणजे आवाज म्हणजे गीत म्हणजे आल्या मग आम्ही सोबत पुरी म्हणतील की तुमच्या.